केस यामध्ये. ओके, फ्रेश स्टार्ट करतो मी इथे लिस्ट साठी. तुम्ही पण स्वतःहून ट्राय करू शकता. सो युजर नेम लिस्ट, मला युजर नेम लिस्ट टाइप ऑफ, मला सांगा लिस्ट, मला व्हेरिएबल टाइप इथे नाही तर मी कसं काय करू? व्हेरिएबल टाइप तुम्ही तुम्हाला सांगितलं लिस्ट ऑफ स्ट्रिंग, तर इथे दिसतोय? नाही दिसत. करेक्ट. देन नेक्स्ट मी काय करणार? ब्राउज फॉर टाइप, आणि इथं सर्च काय करणार? लिस्ट. लिस्ट. ओके, सर्च केल्यानंतर तुम्हाला लिस्ट ऑफ टी, जसं ऍरेचं कसं होतं, टीच्या इथे तुम्ही व्हॅल्यू पास करतात तर ते शोधायचं हे लिस्ट ऑफ टी कुठे आहे. ओके, बट तुम्हाला शॉर्टकट सांगतो, सिस्टम डॉट कलेक्शन डॉट जेनरिक ह्यामध्ये ते लिस्ट ऑफ टी आहे. जर तुम्हाला लिस्ट टाईप करून खूप सारा असा डेटा येत असेल आणि तुम्हाला जर भेटत नसेल तर तुम्हाला सांगतो सिस्टम डॉट कलेक्शन, कलेक्शन म्हणजे लिस्टचाच टाईप असतो, तो कलेक्शन डॉट ओके जेनरिक. जर तुम्हाला असं पाहिजे असेल तर जेनरिक, म्हणजे जे हे आहे ते सिस्टम डॉट जेनरिक डॉट लिस्ट. ओके, असंही तुम्ही घेऊ शकता. इथे आहे अदर लिस्ट टाईप केल्यानंतर हे असंच तुम्हाला दिसेल कुठेतरी, ते तुम्ही सिलेक्ट लिस्ट ऑफ. इथून तुम्हाला काय करायचं आहे, मला स्ट्रिंग आहे म्हणून स्ट्रिंग. ओके, एकदा व्हेरिएबल आलं इथे तर नेक्स्ट टाइम जर क्रिएट व्हेरिएबल केला तुम्हाला ते बाय डिफॉल्ट तुमच्या ह्याच्यामध्ये दिसून येणार, सिस्टम डॉट कलेक्शन डॉट जेनरिक डॉट लिस्ट. आणि टाईप लिस्टचा काय? स्ट्रिंग. तुम्हाला काय सांगितलं? लिस्ट इनिशियलाइज करायला लागते, असाइन घ्या, तिथे तुम्ही न्यू लिस्ट ऑफ टाका, अदरवाइज डिफॉल्ट मध्येही तुम्ही काय करू शकता ते इनिशियलाइज करू, न्यू लिस्ट ऑफ स्ट्रिंग. ओके, व्हॅल्यू कशा पास करायच्या? डिफॉल्ट व्हॅल्यू कशा पास करायच्या? जर मला व्हॅल्यू पास करायच्यात इनिशियली लिस्ट मध्ये, तर मला सांगा काय करू शकतो अजून यामध्ये मी ऍडिशन? असाइन ऍक्टिव्हिटी, असाइन ऍक्टिव्हिटी घेऊ शकतो. अदरवाइज मी इथेही काय करू शकतो, इथेही तुम्हाला ब्रॅकेट मध्ये मी सांगितलेलं कर्ली ब्रेसेस मध्ये व्हॅल्यू अशा पास करू शकतो. फॉर एक्झाम्पल इथे काहीतरी नाव आहे, हे नाव आहे काहीतरी, हे नाव आहे काहीतरी. ओके, असंही तुम्ही काही डिफॉल्ट व्हॅल्यू पास करू शकता. बट मला ते नाही करायचंय, माझी लिस्ट रेडी आहे आणि मला काय करायचं, रन टाइमला व्हॅल्यू ऍड रिमूव्ह जे काय ऑपरेशन आहेत लिस्टचे ते बघायचे. सो जस्ट सर्च करायचं लिस्ट इथे, तर तुम्हाला इथं लिस्ट म्हणून दिसतं. ओके, सो त्यामध्ये अपेंड आयटम टू लिस्ट, क्रिएट लिस्ट, रीड लिस्ट आयटम, अपडेट लिस्ट आयटम हे दिसतात तुम्हाला. हे आपल्याला बघायचं. सेम हे कलेक्शन ते सेमच आहे, बट एनिवेज तुम्ही कलेक्शन टाईप करून या सेम ऍक्टिव्हिटीज दिसतील, बट तिथं लिस्ट आहे की कलेक्शन नाव असेल, इथे लिस्ट आहे, एनिथिंग यू कॅन यूज. ओके, सो मी काय करतो, बाय आता तुम्ही ही लिस्ट जी आहे व्हेरिएबल तो क्रिएट केलं. जसं तुम्ही एक पेपर आहे, पेपर सांगितलं की बाबा ही यादी, ह्या पेपर मध्ये यादी बनवायची तुमची, तुम्ही हा पेपर घेतलात. आता ह्या पेपर मध्ये तुम्ही लिस्ट पण क्रिएट करू शकता, क्रिएट लिस्ट या ऍक्टिव्हिटीने. ओके, सो इथे तुम्ही बघाल नंबर टेक्स्ट हे बाय डिफॉल्ट आहे, अदर्स मध्ये वेगळ्या टाईपची लिस्ट असेल तर ते तुम्ही सिलेक्ट करू शकता. ओके, सो इथे न्यू लिस्ट, आता ज्यावेळी रिझल्ट येईल त्यावेळी बघाल की इथे मला लिस्ट मी पास कशी केलेली, मला सांगा इथे डिफॉल्ट मी लिस्ट कशी पास केलेली, काय टाकलेलं? कर्ली ब्रेसेस टाकलेले. करेक्ट. सो मी जर कर्ली ब्रेसेस मध्ये टाकतो संकेत, ओके, अक्षय, लेट्स कन्सिडर सुनील. ओके,
सेम पॅटर्न मी फॉलो केला हा वाला, बट तुम्ही बघाल मला एरर दिलेलं आहे, सिंटॅक्स एरर. ओके, सिंटॅक्स एरर का दिलाय, मी काय करतो हे रिमूव्ह करून बघतो. ओके, सो इवन तो मला एरर देतोय, तुम्हाला एक लक्षात ठेवा, ज्या वेळी तुम्ही काय बोलता हे गोष्ट शिकता, आता फॉर एक्झाम्पल एखादा एरर आला, ट्राय करा की आपल्याला एरर काय देतोय. आता हे सिंटॅक्स एरर, मे बी ह्याचा सिंटॅक्स डिफरंट असेल. ओके, सो आता इथे सांगितलंय की लिस्ट ऑफ स्ट्रिंग असं आहे. सो हे पण नाही ऍग्री करत आहे ते. सो मी काय करतो, मी ट्राय करतो की हे सिमिलर इथे यूज करतो, बघूया काय होतंय. ओ माय गॉड, एक मिनिट. हॅलो, ऑफला आपण बाहेर काढलं तर चालेल का सर? कुठल्या ऑफला? ह्या बाहेर म्हणजे न्यू लिस्ट ऑफ आणि नंतर ब्रॅकेट मध्ये स्ट्रिंग केलं. हे बघा, ज्यावेळी तुम्हाला सिंटॅक्स, ज्यावेळी तुम्ही टाइप करता लिस्ट, ठीक आहे, लेट्स कन्सिडर, तुम्ही बघा त्यांनी कसं सांगितलं तुम्हाला, लिस्ट ब्रॅकेट मध्ये रिकमेंडेड आहे. आणि ऑफ स्पेस टी, टी म्हणजे तुमचा टाइप. क्लिअर? ते जसं सिंटॅक्स आहे तसंच आपण देतोय, बाकी काय चेंज करणार. लिस्ट ऑफ स्ट्रिंग, टेक्स्ट एरर का देतो, एक मिनिट, सिंटॅक्स एरर, सिंटॅक्स कर्ली ब्रॅकेट असणार खाली. ऍक्च्युली ते कर्ली ब्रेसेस वाला आहे ना, ट्राय केलं ते तिथे, बिकॉज हा क्रिएट लिस्ट वाला आहे ना, सिंटॅक्स त्याच सांगितलंय लिस्ट ऑफ स्ट्रिंग. ओके, नो वरीज, हे क्रिएट लिस्ट मी तुम्हाला सांगेन, बिकॉज हे लिस्ट वाला आता आलाय, अदरवाइज तुमच्याकडे कलेक्शन वालं होतं. ओके, फॉर एक्झाम्पल बिल्ड कनेक्शन, त्यालाच बोलतात, ते लिस्ट आहे ना, फर्स्ट आयटम म्हणजे जे तुम्ही, फॉर एक्झाम्पल संकेत, काय हा ऍड झाला त्यामध्ये फर्स्ट आयटम. ओके, सो हे कलेक्शन ज्यावेळी बिल्ड होतं, ओके, देन तो कलेक्शन, अच्छा हे जरा तुम्हाला जास्त होईल, तुम्ही कलेक्शन वाला नका बघू, पण लिस्ट कव्हर करू आधी. लेट्स कन्सिडर, मी काय करतो, एक बाय डिफॉल्ट लिस्ट ठेवतो. ओके, हे मी इनिशियलाइज केलं, आणि लेट्स कन्सिडर माझ्याकडे बाय डिफॉल्ट ही लिस्ट आहे. सुनील आणि अक्षय नावाचे. ओके, सो नाव माझ्या लिस्ट आहे, मी काय करतो, अपेंड आयटम टू लिस्ट करतो, ऍक्टिव्हिटी घेतो. लिस्टचं नाव काय तुमच्या, युजर नेम लिस्ट. ओके, माय बॅड, क्लिक नाही झालं. ओके, आयटम टू अपेंड, लेट्स कन्सिडर मला इथे अपेंड करायचंय, कोणाचं नाव, लेट्स कन्सिडर मी पियुषचं नाव अपेंड करतो. ओके, सो ह्या बरोबर पियुष हा मला अपेंड होईल. जर मी याच्या आधी टाकलं युजर नेम लिस्ट डॉट काउंट मेसेज बॉक्स मध्ये, तर मला काउंट किती येईल, 4. अपेंड आयटम टू लिस्टच्या आधी 3. ज्यावेळी अपेंड लिस्ट होईल त्यावेळी मला काउंट किती येईल, 4. ओके, नाऊ इफ यू सी, हे जस्ट तुम्हाला काउंट आतापर्यंत सांगितलंय, बट आतापर्यंत मी तुम्हाला जे सांगितलं काउंट वालं, तुम्हाला काउंटच बघता येतं, किंवा एखादा एकच तुम्हाला व्हॅल्यू बघता येत होती. बट ज्यावेळी एकापेक्षा जास्त व्हॅल्यूज असतील, आणि जर त्या तुम्हाला 1 बाय 1 रीड करायच्या असतील, किंवा 1 बाय 1 त्या व्हॅल्यू मधून ट्रॅव्हर्स करायचं असेल, तर तुमच्याकडे आहे एक लूप.
त्याला बोलतात फॉर इच. फॉर इच मराठीचा अर्थ घेतला तर प्रत्येक आयटम तुमचा जो ते 1 बाय 1 घेण्यासाठी कुठून ऍरे किंवा लिस्ट मल्टिपल आयटम आहेत ऑब्विसली ऍरे लिस्ट येणार तिथे. त्यासाठी तुम्हाला काय यूज करायचं आहे फॉर इच. चला प्रॅक्टिकली बघूया. काहीच नाही करायचं फक्त इथं टाइप करायचं फॉर इच. बऱ्याच गोष्टी येतील फॉर इचच्या रिलेटेड. फॉर इच जे आहे फक्त फॉर इच वालं ते तुम्हाला काय करायचंय ड्रॅग करायचंय आणि इथे ड्रॉप करायचंय. ओके सो इथे बघाल लिस्ट ऑफ आयटम्स म्हणजे लिस्ट वाले आयटम्स असं नका कन्सिडर करू. फक्त इथे तुम्हाला ऍरे किंवा व्हेरिएबल काय काय जणांना वेगळं इंटरफेस येत असेल. राईटला लिस्ट असेल लेफ्टला आयटम म्हणून असेल ज्यांचा ओल्ड असेल त्यांचं त्यासाठी बोलतोय. ओके डिफरन्स काय नाही सेम आहे. सो लिस्ट ऑफ आयटम्स मध्ये काय टाकणार तुमचं लिस्ट किंवा ऍरेचं व्हेरिएबल. आता मला सांगा माझं कोणतं व्हेरिएबलचं नाव आहे जे मला 1 बाय 1 चेक करायचंय. युजर नेम. युजर नेम list. लिस्ट. ओके नाऊ ह्याने बाय डिफॉल्ट एक काय केलेलं आहे सॉरी बाय डिफॉल्ट एक व्हेरिएबल क्रिएट केला. मी क्रिएट केला किंवा तुम्हाला इथं दिसतोय कुठे क्रिएट केलेला. पण हा टेम्पररी व्हेरिएबल त्यांनी दिलेला आहे. इथे तुम्ही टेम्पररी व्हेरिएबल यूज करू शकता आणि त्याला क्रिएट करायची गरज नाही. फॉर इच मध्ये हा आयटम मध्ये एक एक आयटम येतील ना त्या टेम्पररी व्हेरिएबल मध्ये जातात. अदरवाइज तुम्ही स्वतःचा तिथे काय करू शकता व्हेरिएबलचं नाव देऊ शकता. फॉर एक्झाम्पल मला बोलायचं आहे की युजर नेम. ओके ऑब्विसली एक एक येईल तो युजर नेम म्हणून मी कुठे क्रिएट केला नाही. बट हा टेम्पररी तुम्ही डायरेक्टली इथे तो नाव टाकू शकता आणि नाव यूज करू शकता. अदरवाइज बाय डिफॉल्ट काय करायचं असं आयटम म्हणून असेल. ओके सो युजर ओके मी आयटमच ठेवतो सध्या. नाव अजून एक जर तुम्ही राईट हँड साइडला बघाल राईट हँड साइडला तुम्हाला आर्ग्युमेंट टाईप असेल जुनं ज्यांचं मी सांगितलेलं इन्स्टॉल करायला त्यांना मे बी ओके मे बी त्यांना एक प्रॉब्लेम येईल. हे जे आहे बाय डिफॉल्ट ऑब्जेक्ट सिलेक्टेड असतं. काय असतं ऑब्जेक्ट. पण ज्यावेळी मी युजर नेम लिस्ट टाकलं ते ऑटोमॅटिकली काय झालं स्ट्रिंग झालं. बघायचंय तुम्हाला पुन्हा दाखवतो मी डिलीट करतोय. फॉर इच ड्रॅग केलं. बाय डिफॉल्ट काय ऑब्जेक्ट हा टाईप आपण शिकलोच नाही अजून. आपण स्ट्रिंग इंटिजर डबल तेच चालू आहे आपलं. बाय डिफॉल्ट ऑब्जेक्ट असतो. बट ज्यावेळी मी इथे टाकतो युजर नेम लिस्ट तो ऑटोमॅटिकली बघतो की ह्यातला प्रत्येक आयटम हा कोणत्या टाईपचा आहे स्ट्रिंग. म्हणून तर तो काय करतो जर मी आता साईडला क्लिक केलं तर बघा आर्ग्युमेंट टाईप स्ट्रिंग म्हणजे तुम्हाला इथे सिलेक्शनची गरज नाही. पण ज्याचं ओल्ड वाला असेल युआयपाथ त्यांना इथे जाऊन स्ट्रिंग सिलेक्ट करायला लागेल जर इथे ऑब्जेक्ट असेल तर. ओके जर ऑब्जेक्ट असेल तर काही प्रॉब्लेम नाही. बट ज्या ज्या वेळी तुम्हाला जर आयटम डिस्प्ले करायचं असेल तर मेक शुअर तुम्ही डॉट टू स्ट्रिंग लावा पुढे. बट मेक शुअर की फॉर इच मध्येच ते तुम्ही टाईप सिलेक्ट केलेलं बरं असेल. सो लेट्स कन्सिडर हा करंट टेक्स्ट म्हणून राहू देत मी काय चेंज नाही करत आहे. आणि मी ह्या फॉर इच मध्ये काय घेतो मेसेज बॉक्स घेतो. ओके नाऊ आय टूक मेसेज बॉक्स आणि मला सांगा इथे मी काय पास करणार मला प्रिंट करायला. करंट टेक्स्ट राईट. ओके आता मी तुम्हाला फ्लो सांगतो. ओके फ्लो नीट लक्ष द्या. इथे जर बघाल ही तुमची लिस्ट. लिस्ट मध्ये आयटम कोणते कोणते आहेत हा काय आहे हा 0 इंडेक्सचा हा 1 आणि हा 2 करेक्ट. सो ह्या युजर नेम लिस्ट मधला एक एक आयटम पहिला कोणत्या इंडेक्स आयटम येईल इथे पहिला कोणता इंडेक्स आयटम येईल 0. ओके सो 0 इंडेक्सचा आयटम तो करंट टेक्स्ट मध्ये येईल. फॉर इच म्हणजे काय प्रत्येक आयटम लिस्ट मधला म्हणजे ऍरे मधला तो जातो इथे आतमध्ये. तुम्हाला त्या आयटम सोबत काय करायचंय मला डिस्प्ले करायचंय. ओके
सो मी काय सांगितलं, मला फक्त डिस्प्ले करायचं. देन काय होईल मला सांगा, करंट टेक्स्टची व्हॅल्यू काय होईल डिस्प्ले? संकेत. ओके, संकेत डिस्प्ले होईल. आता फॉर इच माझे संपलेत एलिमेंट, माझ्या व्हॅल्यू संपल्यात, फक्त 0 इंडेक्सच झाले आतापर्यंत, अजून आहेत. फॉर इच म्हणजे काय, प्रत्येक व्हॅल्यू. सो तो काय करेल, संपल्यात नाही संपल्यात परत वरती जाईल, ओके, लिस्ट कडे, आणि काय करेल, नेक्स्ट व्हॅल्यू पिक करेल. ओके, नेक्स्ट व्हॅल्यू पिक केल्यानंतर ती व्हॅल्यू कुठे जाईल, करंट टेक्स्ट मध्ये, आणि देन आता काय डिस्प्ले होईल, Sunil. सुनील. ओके, सो तसंच नेक्स्ट चेक करेल, अक्षय पास करेल इथे त्या लिस्ट मधलं, आणि अक्षय प्रिंट करेल. देन तो परत जाईल, चेक करेल काही आहेत आयटम, नाहीये, मग तो त्याच्या बाहेर येईल. फॉर इचच्या बाहेर म्हणजे ही जे दिसते तुम्हाला, हे फॉर इच आहे, करेक्ट, एवढं. आणि याच्या खाली जरी तुम्ही काय लिहिलं, मेसेज बॉक्स वगैरे जे काय किंवा वरती, याच्या ज्यावेळी हे तिन्ही आयटम तो डिस्प्ले करेल, आपण कारण डिस्प्लेचं दाखवलंय, त्यानंतर तो नेक्स्ट जे काय असेल त्या फॉर इचच्या बाहेरचं ते काय करेल, तो प्रिंट करेल. ओके, क्लिअर? काय डाऊट इथे? करंट टेक्स्ट फक्त टेम्पररी म्हणजे असं यूज होतो का? ते हा, जरा काय- टेम्पररी आहे. तुम्ही व्हेरिएबल क्रिएट केलात नाही, नाही. टेम्पररी आहे ते फॉर इच काय आपण बोलतो. ते चेंज पण करू शकतो सर, राईट? हा, करंट टेक्स्ट मी आता आयटम म्हणून केलेला, ते डायरेक्टली तुम्ही हम्म. टाकायचं तिथे, तुम्हाला काही क्रिएट करायची गरज नाही. काही पण म्हणजे कोणतं पण घेऊ शकतो आपण. हा, नाव कोणतंही टाका तुम्ही, नॉर्मल, डबल कोट वगैरे काय नाही, नॉर्मल. व्हेरिएबल कसं असतं, नॉर्मल नाव असतं, करेक्ट, तसं. हम्म. ओके, सो नाऊ नेक्स्ट आहे, आपण आता एक्झिक्यूट करणार आणि तुम्हाला 1 बाय 1 दाखवतो. ओके, सो जसं मी तुम्हाला सांगितलं, पहिली व्हॅल्यू इथपर्यंत आला तो, अजून मी ओके केल्यावर तो पुढे परत वरती जाईल. ओके, संकेत डिस्प्ले केली, ओके करतो, परत वरती जाईल, जसं सांगितलं लिस्ट मध्ये व्हॅल्यू आहे, करंट टेक्स्ट व्हॅल्यू सुनील, सुनील प्रिंट केलं, परत वरती जाईल, अक्षय आहे, अक्षय प्रिंट केलं, काही नाही तर तो बाहेर निघेल, म्हणजे ऑब्विसली तो बाहेर आला. बाहेर निघेल बोलण्यापेक्षा मी तुम्हाला इथे सांगतो, फॉर इचच्या बाहेर मी अजून एक मेसेज बॉक्स घेतो आणि सांगतो की डन, जेणेकरून तुम्हाला कळेल अरे ऍक्च्युअली तो बाहेर आला. असं डायरेक्टली तो येणार नाही की फॉर एक्झाम्पल संकेत प्रिंट केला बाहेर आला, असं कधीच होणार नाही. फॉर इच म्हणजे काय, प्रत्येक आयटम तो काय करेल, ट्रॅव्हर्स करेल, आणि त्यानंतर तो झाल्यावरती बाहेर येईल. ओके, सो मी रन करतो, बघा तुम्ही, संकेत, सुनील, अक्षय, हे काम झाल्यावरती तो बाहेर आला. ओके, म्हणजे तो हे सगळं झाल्यानंतर तो बाहेर आला, बाहेर काय मेसेज बॉक्स तो प्रिंट केला. काय डाऊट तुम्हाला इथे? नो सर. ओके, हा तुमचा फॉर इच आहे. म्हणजे सर हे पायथॉन मध्ये आपण जे फॉर लूप युज करतो ते सेम आहे, आपण त्या ठिकाणी आय युज करतो, फॉर लूप इन आय. करेक्ट, करंट टेक्स्ट. ओके, ज्यांना प्रोग्रामिंगचं नॉलेज आहे, तुम्हाला माहिती आहे पहिले इनिशियलाइज करायला लागतं. ओके, नंतर कुठपर्यंत तुम्हाला आय तो हे करायचंय, मला 5 पर्यंत हे करायचंय, नंतर आय कितीने इन्क्रीमेंट करायचंय, आय प्लस प्लस, जे काय जे तुम्ही बोलता प्रोग्रामिंगचं ज्यांना नॉलेज आहे, सो तसंच सेम हे करतं की जस्ट इथे इंडेक्स म्हणून नाहीये, इंडेक्स गोष्ट आहे इथे, ती आपण आता सध्या काही बघणार नाहीत. आपल्याला आपलं काम काय आहे, तो 5 वेळा किंवा किती व्हॅल्यू आहे तेवढ्या वेळेला फिरवायचं आहे, ते सेम तसं तुम्ही फॉर बोलताय तसंच आहे. सेम फॉर इंटिजर ना? हा, सेम फॉर इंटिजर. व्हॅल्यू तुम्हाला इथे लिस्ट ऑफ आयटम जो इंटिजर वाला असेल तो लिस्ट किंवा अरे टाकायचं, करंट आयटम मध्ये स्टोर होईल आणि तो इथं डायरेक्ट डिस्प्ले करू शकता, किंवा व्हॉट एव्हर त्याच्यावरती ऍक्शन परफॉर्म करायचे असेल ते करू शकता. आता आपण फक्त डिस्प्लेच का बघतोय, कारण आपण इनिशियल स्टेजला आहोत. नंतर ते ऑब्विसली त्या व्हॅल्यू घेतलेल्या तुम्हाला कुठेतरी वेबसाईट मध्ये टाकायचे असतील, अँड देन तुम्हाला ते प्रोसेस करायचं असेल, त्या गोष्टी येतील हळूहळू पुढे. ओके, सो जसा फॉर इच आहे, ओके, हा फॉर इच आपण आता काय करूया, यूज करूया आपल्या लिस्ट साठी. ओके,
जसं आता आपण ह्या लिस्ट साठी आपण असं यूज केलं. सो आता काही गोष्टी लिस्टच्या आपण बघत होतो. सो आता बाकीच्या बघूया. अपेंड आयटम टू लिस्ट ते आपण केलं. ओके, जर तुम्हाला बघायचं असेल, माझी लिस्ट 3 आयटम होत्या, मी त्या लिस्ट मध्ये काय करतो, अजून एक आयटम ऍड करतो. लेट्स कन्सिडर धीरज. आणि जर मी तो रन करतोय, तर बघा ते 3 होते ऑलरेडी आणि अपेंड एक झालेला तो तुमचा प्रिंटर आहे. सो अपेंड आयटम टू लिस्ट, तुमचे जे लिस्ट ऑलरेडी आहे, लेट्स कन्सिडर तुम्ही सामानाची लिस्ट बनवता, 4 आयटम्स तुम्ही टाकलेले आहेत, 5वा आयटम आठवला, ऑब्विसली तो तुम्ही काय कराल, लास्टला त्याच्या खाली अपेंड कराल, म्हणजे लिहाल तो. आपण last सर वाला इथे item. अपेंड मध्ये मल्टिपल आयटम्स करू शकतो ना? अपेंड मध्ये मल्टिपल अपेंड करू शकतो. त्यासाठी तुम्ही मल्टिपल अपेंड आयटम टू लिस्ट घ्या. ओके ओके. ओके, सो मल्टिपल करू शकतो. किंवा फॉर लूप मध्ये किती वेळा आणि कोणतं अपेंड करायचंय तेही करू शकतो. नाही सर, अपेंड टू आयटम या ब्लॉक मध्ये एकदाच खूप आयटम अपेंड करू शकतो का? नाही नाही नाही, सध्या आहे ना, तुम्ही इथं मी होवर करतो, असं काही गोष्टी आहेत. ओके, तर तुम्हाला होवर काय कळतं, तर त्याने सांगितलं फक्त स्ट्रिंगच तुम्ही पास करणार तिथे. ओके, आता इथे स्ट्रिंग पास करणार असं सांगितलेलं आहे त्याने. असं तुम्हाला सांगितलंय की अॅरे ऑफ स्ट्रिंग, तसं लिस्ट ऑफ काही नाही, म्हणजे एकच आयटम तुम्ही ते पास करू शकता. जो आपण बघितलाय की स्ट्रिंग, इंटीजर, व्हॉटएव्हर जे सिंगल वाले बघितलेत ते फक्त सिंगल व्हॅल्यू स्टोअर करतात, तर तुम्हाला इथे सिंगल व्हॅल्यूज पास करायला लागेल फक्त. जर मल्टिपल पाहिजे असतील देन तुम्ही मल्टिपल अपेंड घेऊ शकता इथे असे, आणि देन तुम्हाला त्या लिस्ट मध्ये ऍड करायचे. हॅलो, फक्त आपण अपेंड मध्ये व्हॅल्यू घेऊ शकतो का? म्हणजे खाली आपण डिफॉल्ट मध्ये घेत होतो ना, समजा 3 नाव असले, 3 तिथेही घ्या, आपण पण direct जसं मी सांगितलं, रन टाइम ला तुम्ही ऍड करू शकता, त्याचं उदाहरण हे आहे. ओके, असं पण वापरू शकतो आपण, म्हणजे 3 नेम साठी डिफरंट. हा, इनिशियलाइज करा, 3 नेम हे डिफरंट तुम्ही ऍड करू शकता त्यात. जसं मी क्रिएट लिस्ट होतं ते होत नाहीये, मग तुम्ही तिथे अपेंड आयटम 3 वेगवेगळे करा आणि तिथे तुम्ही ते ऍड होतील त्यात. म्हणजे इनिशियली तुम्ही काय करू शकता, हे काढून टाकू शकता हे, आणि ते अपेंड आयटम मध्ये ऍड करू शकता असं. ओके, सो मी हे तसंच ठेवतो. नाऊ नेक्स्ट आहे रीड लिस्ट आयटम्स. ओके, याची आपल्याला गरज नाहीये, बिकॉज आपल्याकडे फॉर इच आहे, ते रीड करतोय. जरी मी इथे रीड घेतलं, ओके, जर तुम्ही बघितलं ही लिस्ट आयटम इंडेक्स, जर तुम्हाला सांगितलं लिस्ट ऑफ फर्स्ट इंडेक्स, लिस्ट ऑफ सेकंड इंडेक्स, तसंच सेम दिसतो इथे तुम्हाला, लिस्ट, इंडेक्स व्हॅल्यू आणि त्याचा रिझल्ट सेम आहे. ओके, फॉर एक्झाम्पल जर मी हे काढून टाकतो, तुमची लिस्ट कोणती आहे, युजर नेम लिस्ट. जसं युजर नेम ऑफ करायचा करेक्ट, तसं इथे ऑफ बीप करायची गरज नाही, तुम्हाला डायरेक्टली काय आहे, ऍक्टिव्हिटी आहे. फॉर एक्झाम्पल मला फर्स्ट इंडेक्सचा पाहिजे, इथे मी टाकली नंबर 1 म्हणजे फर्स्ट इंडेक्स, इथे लिहिले बघा स्टार्टिंग फ्रॉम 0 इंडेक्स, आणि मी एक व्हेरिएबल क्रिएट करतो, सांगतो की नेम म्हणून व्हेरिएबल क्रिएट केला, आणि मी ते तो प्रिंट करतो. ओके, मला सांगा माझ्या ज्या लिस्ट मधून फर्स्ट इंडेक्सची व्हॅल्यू कोणती आहे, आणि ती इथे प्रिंट होईल. सांगा. फर्स्ट इंडेक्स का सर? फर्स्ट इंडेक्स इथे दिलंय ना. ओके, सो ऑब्विसली सुनील, बिकॉज मी इंडेक्स तिथे काय केलंय, पास केलंय 1. ओके, सेम आहे जे आपण इथे बघितलेलं असं फॉर एक्झाम्पल आपण एक बघितलेलं की लेट्स से युजर नेम ऑफ फर्स्ट, सेम ती ऍक्टिव्हिटी काम करते, फक्त काय करतं ती ऍक्टिव्हिटी काय म्हणते, लिस्ट द्या,
नंतर तुमचा इंडेक्स द्या आणि हे तुम्हाला जो व्हॅल्यू आली ती कशा स्टोअर करायची आहे, तो व्हेरिएबल द्या, ते फक्त दिले त्याने, बाकी काय नाही. आणि तो फक्त व्हेरिएबल इथे पास केलाय प्रिंट साठी. क्लिअर? येस सर. ओके. सो लेट्स कन्सिडर माझी काही स्पेलिंग चुकलेली आहे. ओके, लेट्स कन्सिडर साकेत अशी झालेली आहे, मला ही अपडेट करायची आहे विथ संकेत. ओके, सो तुमच्याकडे अपडेट लिस्ट आयटम आहे. सेम काय दिसते तुम्हाला? लिस्ट. मला कोणी हेल्प करेल लिस्टचं नाव? युजर नेम. युजर नेम. मला नवीन व्हॅल्यू पास करायची आहे संकेत. ओके, मला अपडेट करायचे म्हणजे काय करायचं, अपडेट करायचे संकेत. मला कोणत्या इंडेक्सला अपडेट करावी लागेल? ही 0. 0 म्हणजे काय, अपडेट होणे म्हणजे काय, त्या व्हॅल्यूच्या जागी ही नवीन व्हॅल्यू येईल. म्हणजे तुम्ही दुसरी व्हॅल्यू पास करू शकता. आणि जस्ट मी काय करतो, ती इथे प्रिंट करतो. म्हणजे युजर नेम लिस्ट ऑफ 0 प्रिंट करतो. म्हणजे तुम्हाला कळेल की ऍक्च्युअल मध्ये ती व्हॅल्यू आली की नाही. तुम्ही बोला की सर खाली चेंज होईल का तिथे, साकेत तिथे नाही. ह्या गोष्टी सगळ्या रन टाइमला होतात आणि जी काय तुमची व्हॅल्यू आहे ते पुढे तुम्ही पास करता रन टाइमला, असं आहे. बट हा फक्त एक इनिशियल एक्झाम्पल आहे की तुम्ही लिस्ट वरती असं काम करू शकता. ओके, म्हणजे सर यामध्ये परमनंट चेंज आपण करू शकत नाही, जी ऑलरेडी लिस्ट आहे आपल्याकडे डिफॉल्ट. जे परमनंट तुम्ही लिस्ट केले, ओके सॉरी, ही जी डिफॉल्ट लिस्ट केले त्यामधल्या ज्या व्हॅल्यू हा. आहेत आणि अपडेट केलेल्या व्हॅल्यू असतील तर ते तुम्ही दुसऱ्या लिस्ट मध्ये टाकू शकता. ओके. कळलं? असं आहे. किंवा त्या लिस्ट मधले व्हॅल्यू ज्या आहेत त्या तुम्ही काय करू शकता, कुठेतरी सेव्ह करू शकता, फॉर एक्झाम्पल एक्सेल मध्ये वगैरे. कारण ह्या गोष्टी आहेत ज्या ऍडिशन, डिलिशन, देन अपडेट, ह्या गोष्टी का करतो आपण, ते कुठेतरी आपण युज करणार आहोत, असं आहे. कधी तुम्हाला अशा डिफॉल्ट व्हॅल्यू नसतीलच. ओके, बिकॉज तुम्ही कुठून तरी घ्याल, त्या लिस्ट मध्ये टाकाल किंवा ऍरे मध्ये टाकाल आणि ते प्रोसेसिंग कराल त्याचे.